या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। प्रभाग 26 मधील प्रियांका नगर ते विश्वास सोसायटी दरम्यान गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कुठल्याच सुविधा नव्हत्या। त्यामुळे तेथील नागरिक 100% टॅक्स भरूनही महानगरपालिकेच्या कुठल्याच सुखसोयी त्यांना नसल्याबाबत त्या भागातील नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर नगरातील नागरिकांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते। याची दखल घेऊन शासन दरबारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता। त्याला यश आले असून शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आणि नंतर शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन करण्यात आली। ड्रेनेज लाईन केल्यामुळे सगळे रस्ते उखडले गेले होते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी यांना चालणे मुश्किल झाले होते। ही बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रस्ते करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याने सदरचे रस्त्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू झाले। येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर त्यामुळे आनंद ओसंडून वाहत आहे। आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले की गेल्या 25-30 वर्षांपासून आम्ही सदर नगरात राहत असून 100% सोलापूर महानगरपालिकेला नियमित टॅक्स भरत आलो आहोत, परंतु मूलभूत सुविधा आम्हाला कधीच मिळाल्या नाहीत। वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊनही कोणीच दखल घेत नव्हती, परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांना लेखी निवेदन दिल्यानंतर तातडीने आम्हाला प्रथम पाण्याची पाईपलाईन, नंतर ड्रेनेज लाईन आणि आता प्रत्यक्ष रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे। त्यामुळे नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष नगरसेविका लाभल्या हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले। कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी सदर नगरातील जमखंडी काका, गुरव काका, जगताप काका, झाडबुके, कटगेरी सर, वेदांत बाबे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदी उपस्थित होते। या ठिकाणी प्रल्हाद नगर ते SRP कॅम्पचा रस्ता हा शिवरस्ता जुना रस्ता असून तो ड्रेनेजसाठी या ठिकाणी पडलेला आहे। हा ड्रेनेजचा शिवरस्ता पूर्ण डांबरीकरण होता। डांबरीकरण रस्ता पूर्ण भरून मोठं ड्रेनेज लाईन रस्ता टाकलेला आहे। या ठिकाणी नगरसेविका राजश्री चव्हाण आणि त्यांचे मिस्टर मेंबर अनिल चव्हाण सर त्यांचा पाठपुरावा तरी कायम आहेच। त्याचबरोबर या नगरातील सर्व नागरिक, त्याचबरोबर झाडबुके मेंबर या सर्वांच्या प्रयत्नानं हा रस्ता होत आहे। हा रस्ता मुळात 1972 पासूनचा रस्ता हा शिवरस्ता आहे। हायवेला जोडणारा या ठिकाणी ह्या शिवरस्त्यावरून जवळपास आजूबाजूचे 25 नगरांचं सर्वांचं रहदारी हा एकाच रस्त्यावरून आहे। ह्या सर्वांच्या लोकांची मागणी एकच आहे की हा रस्ता छोटा रस्ता आहे, हा रस्ता 12 मीटर रस्ता व्हायला पाहिजे आणि समोर हायवेला हा सरळ रस्ता शिवरस्ता जोडलेला असताना सुद्धा येथील शेतकरी हा अडवून इथल्या 5-25 नगरातील लोकांची गैरसोय करतोय। तातडीनं या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त, सदरी या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आमदार साहेब या ठिकाणी लवकरात लवकर हा ठिकाणी रस्ता लक्ष घालून हा रस्ता हायवेला जोडून देण्याची खूप जुनी या ठिकाणी मागणी आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर हायवेला जोडण्यासाठी महापालिकेने लक्ष घालावं अशी या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे। तुमचे सुचवलेले 5 DP रस्ते पालकमंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? ह्या जवळपास रेणुकानगरी, रेश्मानगर, उद्धवनगर, रोहिणीनगर, रजनी जगदीश पार्क, पुन्हा आदित्यनगर हे जवळपास म्हणजे 15 ते 20 नगरामध्ये महत्त्वाचे 5 DP रस्ते त्यावेळेला स्वतः मी आणि मेंबर चव्हाण 2 दिवस उन्हातानामध्ये शोधून DP प्लॅनमधील सर्व DP रस्ते आम्ही सुचवलेले रस्ते हे सर्व 5 DP रस्ते मेंबरांनीच्या पाठपुरावानं रस्ते हे मंजूर झालेले आहेत। लवकरात लवकर ते सर्व रस्ते वर्क ऑर्डर निघून ते रस्ते झाले तर ह्या 5-25 नगराच्या सर्वांची सोय या ठिकाणी होणार आहे। सध्या ह्या भागात व्यवस्थापन सर्व लोक टॅक्स व्यवस्थित वेळेवर भरतात, पण ह्या लोकांना नागरी सुविधा मिळत नाहीत, त्याच्यामुळे लोक या ठिकाणी परेशान आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता हायवेला जोडणं गरजेचं आहे। लवकरात लवकर हा हायवेला रस्ता जोडणं, DP रस्ता असून सुद्धा हा रस्ता जोडला जात नाही ही आहे येथील लोकांची खंत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।